हॅलो मित्रांनो, आपण या मुद्द्याची चर्चा करत असताना या मुद्द्यामधील या अगोदरच्या लेक्चरमध्ये वेळ टायमिंग टेक्निकल अडचणीमुळे काही भाग ज्वालामुखीचा प्रदेश जो या चर्चा करत होतो या चर्चेमधील पॅसिफिक महासागराकिनाऱ्यालगतचा पट्टा, युरेशियन पट्टा या दोन पट्ट्याची चर्चा केली. ॲटलांटिक पट्टा आणि इतर क्षेत्र यांचा उल्लेख करण्याचं राहिलं होतं आपलं, तोही भाग आपण या ठिकाणी स्पष्ट करतोय. या पट्ट्यामध्ये वेस्ट इंडिज, आइसलँड व सेंट हेलेनापर्यंतच्या सर्व बेटांचा समावेश या असणाऱ्या पट्ट्यामध्ये होतो. तर इतर क्षेत्र यामध्ये याशिवाय हिंदी महासागरातील मॉरिशियस, कोमोरो इत्यादी बेटावर ज्वालामुखी उद्रेक होतात. त्याचबरोबर अंटार्क्टिका, राया सागर, डार्वेस व टेरर हे जागृत ज्वालामुखीचे प्रदेश या क्षेत्रामध्ये समाविष्ट आहेत. याची चर्चा आपण करणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करत असताना या असणाऱ्या प्रकरणामधील अनेक मुद्द्यांची चर्चा केली. यामधील काही शक्तींचा विचार केला. यामधली शेवटची शक्ती जी आपण अभ्यासत होतो, शीघ्रगतीने कार्य करणारी शक्ती, यामधील ज्वालामुखी. आपण यापूर्वी भूकंपाचा अभ्यास केला. ज्वालामुखी या तीव्र गतीने कार्य करणाऱ्या शक्तीमधील ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय, ज्वालामुखी कोणत्या कारणामुळे घडतो, ज्वालामुखीचं वर्गीकरण, उद्रेकाच्या केंद्रानुसार उद्रेकाच्या स्वरूपावरून आणि उद्रेकाच्या कालावधीवरून याचे केलेले प्रकार आपण विचारात घेतले. त्याचबरोबर या ठिकाणी आपण विधायक व विध्वंसक परिणामसुद्धा ज्वालामुखीचे विचारात घेतले आणि त्यानंतर जगाच्या पाठीवर ज्वालामुखी उद्रेक कुठे घडतो याचंही गणित किंवा याची चर्चा आपण मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपलं हे दुसरं प्रकरण संपतंय. आपण पुढच्या लेक्चरला पुढच्या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू.